हॅलो फॅमिली, आज आपण बनवत आहोत डाळ खिचडी। चला तर बनवूया आज डाळ खिचडी। त्याच्यासाठी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची। स्वच्छ धुवून कुकरमध्ये 4 वाटी पाणी टाकायचं आहे आणि 2 कुकरची शिट्टी काढून घ्यायचे। त्याच्यात काहीच टाकायचं नाही, आधी फक्त डाळ आणि तांदूळ असे शिजवून घ्यायचे। त्याच्यानंतर आता एक फोडणीसाठी कढई ठेवली आहे, त्याच्यावर तेल टाकले। तेलावर राई आणि जिरं टाकायचे, लसूण टाकायचे। लसूण चांगले लाल झाले की हिंग टाकायचे। हिंग झाली की 1 कांदा, 2 हिरवी मिरची आणि थोडे कढीपत्त्याची पानं घ्यायची। त्याच्यावर टाकायचं आहे 1 टोमॅटो बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर पण तेलात फिरवून घ्यायचं आहे। आता 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट, 1 अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ आपण आधी नाही टाकलं होतं, त्याच्यामुळे पूर्ण खिचडीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं या फोडणीत टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे। टमॅटो कांदा चांगलं शिजला की त्याच्यावर बघा असं चांगलं चमच्याने फिरवून बघायचं आहे, चांगलं शिजलंय। आता आपण कुकरमध्ये जे डाळ आणि तांदूळ 2 शिट्टी काढून घेतले होते ते त्या फोडणीत टाकायचं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या डाळ खिचडीला। हे बघा डाळ खिचडी तयार आहे। वरून आता परत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। चला तर या सगळ्यांनी डाळ खिचडी खायला। तर प्लेटमध्ये काढून घेऊया आपण। त्याच्यानंतर वरून 1 चमचा तूप टाकायचं आहे। बघा किती छान दिसते। चला या सगळ्यांनी डाळ खिचडी खायला। लोणचं आणि डाळ खिचडी। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय।